विधात्याने या सृष्टीची निर्मिती करत असताना या सृष्टीवर 84 लक्ष जीवयोनी निर्माण केली आणि त्यामध्ये एक सुंदर प्राणी निर्माण केला, तो म्हणजेच मनुष्य देह हा नरदेह। मित्रांनो, ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मृत्यू ठरलेला आहे, अर्थात एक दिवस या जगाचा निरोप घ्यावाच लागणार आहे, जावंच लागणार आहे। जन्म आणि मृत्यू याच्या मधल्या काळाला आयुष्य म्हटलं जातंय। ते आयुष्य किती असावं हे कोणाच्याच हातात नाही, पण ते आयुष्य कसं असावं हे मात्र आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे। आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या ठिकाणी कार्य करत असताना देवाने दिलेलं आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत उत्तमरित्या जर जगायचं असेल आणि त्या आयुष्याचा जर आनंद घ्यायचा असेल तर खऱ्या अर्थानं आपण एक विचार केला पाहिजे की आपण वर्षाने आपलं आयुष्य मोजत असतोय, अर्थात वाढदिवस साजरा करत असतोय, पण खरं तर तेवढे दिवस आपल्या आयुष्यातले घटलेले असतात, अर्थात तेवढे दिवस आपल्या आयुष्यातले कमी झालेले असतात। मित्रांनो, किती आयुष्य गेलं अर्थात घटलेले दिवस किती आहेत, किती वय आहे हे सांगू शकतो, पण राहिलेलं आयुष्य किती आहे हे तुम्ही काय मी काय कोणीही सांगू शकत नाही। म्हणून देवाने दिलेल्या आयुष्याचा शेवटच्या श्वासापर्यंत आनंद घ्या, मन मोकळं जगा, मन मोकळं राहा। रामकृष्ण हरी।